स्वागत आहे तुमचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। आजच्या लेक्चरचं टायटल बघूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की अरे बाबा काय नाही आहे वेगळं, म्हणजे असणार काय संयुक्त परीक्षा गट क गट ब, ज्याला आपण कंबाईन एक्झाम ग्रुप बी आणि ग्रुप सी असं म्हणतो। 2024च्या एक्झामचं आपल्याला इथं काय करायचं, अभ्यासाचं नियोजन करायचं। आता नियोजन कशाला लागतं सर? आमचं चालू आहे अभ्यास। कशात चालू आहे? पूर्व परीक्षेचं चालू आहे। पूर्व परीक्षेला किती वेळ आहे? 6 महिने वेळ आहे। झालं ना क्लिअर एवढंच? मग काय आता नियोजनाची गरज आहे? इथंच तर आपण चुकतो। कोणत्या एक्झामला किती वेळ द्यायला पाहिजे हेच आपल्याला लक्षात येत नाही। आपण आपल्या अभ्यास पद्धती कशी बदलायला पाहिजे तेच आपल्याला कळत नाही। त्यासाठी पाहिजे असतं गरजेचं ते म्हणजे नियोजन। आता नियोजन आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे। ओके, नियोजन आपण कुठं कुठं पाहिलं? आर्थिक नियोजन पाहिलं, घरातलं नियोजन पाहिलं, लग्नातलं नियोजन पाहिलं, पार्टीचं नियोजन पाहिलं। कुठेही जा नियोजन आहेच। आता तुम्हाला हसायला येत असेल, पार्टीचं नियोजन असतं ना, कोण काय आणणार, कोण काय आणणार, कोण कुठे घेऊन जाणार, नियोजनच आहे। कोण केक आणणार, कोण मूवीला घेऊन जाणार, पार्टीचं नियोजन पाहिला पाहिजे। नियोजन असेल तर पार्टी होणार आहे, नाहीतर पार्टी व्यवस्थित होईल का? मिसमॅनेजमेंट होईल। मग तुम्हाला एवढी मोठी पोस्ट द्यायची आहे, तुम्हाला एसटीआय व्हायचंय, पीएसआय व्हायचंय, एएसओ व्हायचंय, व्हॉट एव्हर, ज्या 10 पोस्ट आहेत त्यापैकी कुठलीही तुमची ड्रीम पोस्ट असू शकते। ती पोस्ट तुम्हाला मिळवायची म्हणल्यानंतर नियोजन पाहिजे का नाही? पाहिजे ना। आता आलं असेल मग लक्षात की अभ्यासाचं पण नियोजन पाहिजे। मग कसं करायचं अभ्यासाचं नियोजन? आयोगाचं टेंटेटिव्ह शेड्यूल तर आलेलं आहे, आपण त्यामध्ये तारखा देखील पाहून घेतल्या। 16 जूनला आपली पूर्व परीक्षा होणार आहे, जी की संयुक्त असेल। त्यानंतर सप्टेंबरमध्ये आपली काय असणार आहे? मेन्स असणार आहे ग्रुप बी ची, आणि त्यानंतर काही दिवसानंतर 1-1.5 महिन्यानंतर ग्रुप सी ची ही मेन्स असणार आहे। म्हणजे असं एकंदरीत नियोजन आपल्या पुढे तारखांचं तर आलेलं आहे। मग आपण आपल्या अभ्यासाचं नियोजन केलं का? केलं का? खरंच विचारा स्वतःला प्रश्न, काय करताय सध्या? आता सध्या आपण काय करतोय? आपलं टार्गेट एकच, आपलं ध्येय एकच असणार आहे, काय? पूर्व परीक्षा। बरोबर, असायलाच पाहिजे। पण थोडी घाई होते। का बरं घाई होते? तर वेळेचा जर आपण कालावधी पाहिला, आपल्याकडे आज आहे 15 डिसेंबर। 15 डिसेंबर पासून आपण काय करतोय तर वेळेचं नियोजन करतोय। एक एक दिवस महत्वाचा असतो कुठल्याही बाबतीमध्ये। आता समजणाऱ्याला समजून घ्यावं, कुठल्याही बाबतीमध्ये एक एक दिवस देखील महत्वाचाच असतो। आपल्या अभ्यासामध्ये तर एक एक तास देखील महत्वाचा आहे, एक एक मिनिट देखील महत्वाचा आहे। मग त्याचं नियोजन नको का करायला? करायला पाहिजे ना, पटतंय ना? करूया आपण ते नियोजन। ओके, टार्गेट असेल 2024 ची गट ब आणि गट क। तारखा सांगणार आहे तुम्हाला, सर्व काही इथं तुम्हाला माहिती मिळेल। कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कसं नियोजन करायचं, जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी पण वेगळं नियोजन, आणि ज्यांनी 1-2 अटेम्प्ट दिलंय किंवा ज्यांची पंचवार्षिक पूर्ण झाली, मनाला लावून घेऊ नका। झाल्यात चुका सोडून द्या, कारण काय, माणूस हा चुकांचा पुतळा आहे आणि चुका ह्या आपल्याकडूनच होत असतात। चुका कुत्र्या मांजऱ्याकडून होत नसतात। होत असतील कदाचित, पण कोण गेलाय बघायला त्यांच्याकडून चुका झाल्यात का नाही? आपण आपल्याच चुका बघायच्या आणि त्याच्यातूनच शिकायचं। ओके, चला तर मग पुढे जाऊया। आता एक मोठा डायलॉग, काय हे डायलॉग पण खरं आहे मोठा, वाटेल खूप वेळा अरे किती मोटिवेट व्हायचं आणि किती काय करायचं। आता फक्त महत्वाचं हे आहे, मोटिवेट व्हायचं म्हणजे फुगलेल्या फुग्यासारखं होऊन फुटून जायचं का मध्यम आकाराचा फुगा होऊन तो कॉन्स्टंट तसाच फुगून राहायचा आणि यश मिळून पुढे निघून जायचं। हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये। काय सांगतोय बघा हा कोट, मेहनत बताती है की परिणाम कैसा होगा। जर तुम्ही मेहनत केली तर त्याचा परिणाम कसा होईल ती मेहनत सांगणार आहे, कारण तुम्ही किती कष्ट घेताय त्याच्यावरती डिपेंड आहे तुमचा परिणाम। पण नाहीतर मग मेहनत नाही केली तर मग परिणाम सांगतो की तुमची मेहनत कशी होती। म्हणजेच काय, वरना परिणाम तो बता ही देगा की मेहनत कैसी थी। म्हणजे परिणाम सांगणारच आहे शेवटी, तुम्ही काय केलं आणि काय नाही। जर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून बघा बरं जुन्या मुलांनी की आपण कुठं कुठं चुका केल्यात, काय चुकलंय आपलं। मग तुम्ही म्हणाल हे विषयच मला समजला नव्हता। विषय समजण्या अगोदर तू तुझ्या दिवसाचं वेळेचं कसं नियोजन केलं हे तेवढंच महत्वाचं। ओके, आता एक नजर टाकूया ती म्हणजे आलेल्या तारखांवरती। आयोगाने तारखा दिल्या तुम्हाला, टेंटेटिव्ह शेड्यूल दिलं। इथं काय आहे, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024। जाहिरात कधी येणार म्हणून सांगितली तर ती सांगितली फेब्रुवारी 2024 मध्ये।
महिन्याच्या सुरुवातीला येऊ शकते, महिन्याच्या शेवटीही येऊ शकते, पण जाहिरात फेब्रुवारीच्या 2024 मध्ये येणार आहे. त्यानंतर पुढे पूर्व परीक्षेचा दिनांक काय सांगितला, 16 जून 2024. आणि पुढे अपेक्षित ऑगस्ट 2024 मध्ये काय असणार आहे, हा रिझल्टचा दिवस असणार आहे. यावेळी तुमचे कट ऑफ तुम्हाला मिळतील. ओके, हे झालं पूर्व परीक्षेसाठी. आता मुख्य परीक्षेचा जर विचार केला तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब ची तारीख जी आहे मुख्य परीक्षेची ती म्हणजे 29 सप्टेंबर 2024. 29 सप्टेंबर 2024. आणि पुढे अपेक्षित त्याची तारीख आहे निकालाची ती म्हणजे जानेवारी 2025. बरोबर, हे झालं गट ब च्या परीक्षेसाठी. त्यानंतर पुढे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा कधी होईल, तर ती होणार आहे 16 ऑक्टोबर 2024 ला. रिझल्ट जानेवारी 2025 मध्येच. आणि त्यानंतर आहे शेवटी ती म्हणजे गट क मुख्य परीक्षा जी होणार आहे 17 नोव्हेंबर 2024 ला. आणि याचा रिझल्ट असणार आहे फेब्रुवारी 2025. म्हणजे ह्या फेब्रुवारी 2025 पासून जी जाहिरात आली तिथपासून ते पुढचं 2025 फेब्रुवारी तिथपर्यंत त्या मुलांचं सिलेक्शन होऊन ते जॉईनिंगला गेलेले असतील किंवा जातील. हे झालं आयोगाने दिलेलं टेंटेटिव्ह शेड्यूल. आता आपण जायचंय आपल्या नियोजनाकडे. नियोजनामध्ये आपण पहिला तारीख लक्षात घ्यायची ती म्हणजे की पूर्व परीक्षेची किती आहे, 16 जून 2024. आज तारीख आहे 15 डिसेंबर. किती आहे आजची तारीख, 15 डिसेंबर. बरोबर, 15 डिसेंबर पासून 16 जून 2024 पर्यंतचा इथपर्यंतचा वेळ जर आपण काउंट केला तर टोटल आपल्याकडे 184 दिवस राहतात. 184 दिवसाला आपण ढोबळ मानाने 30 दिवसाचा महिना पकडून जरी काउंट केलं तर आपल्याकडे 6 महिने हे आरामात शिल्लक राहतात. या 6 महिन्यामध्ये 16 जून 2024च्या अगोदर म्हणजे जूनचा 15वाडा जो आहे तो आपला रिव्हिजन साठी आपण राखून ठेवायचा. हे पहिला इथं क्लिअरच करून ठेवा. रिव्हिजन नाही तर त्या अभ्यासाला महत्व नाही. आणि रिव्हिजनच्या प्लॅनिंगनेच रिव्हिजनच्या अनुषंगानेच आपला अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यानंतर जाऊया गट ब च्या मुख्य परीक्षेकडे. आता मुख्य परीक्षेचा दिनांक किती आहे, 29 सप्टेंबर 2024. बरोबर. आणि 16 जून पासून 29 सप्टेंबर पर्यंतचा वेळेचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे एकूण 104 दिवस राहतात. ह्या इथपासून ते या दिनांकापर्यंत 104 दिवस आहेत. आणि ज्यांचं टार्गेट गट क आहे किंवा ज्यांचा रिझल्ट समजा गट क च्या मुख्य परीक्षेसाठी आला तर त्यांच्याकडे राहतात एकूण 153 दिवस. बरोबर, हे झालं आपण प्रत्येक दिवसागणित केलेलं हे नियोजन किंवा वेळेचं काउंटिंग म्हणूया आपण. कधीपासून, 15 डिसेंबर. म्हणजे आज जो हा व्हिडिओ तुमच्याकडे आलाय त्या 15 डिसेंबर पासून मी दिवस हे मोजलेले आहेत. मग या दिवसांचं कसं नियोजन करायचं, असं नियोजन असलं पाहिजे की त्यातून आपल्याला 100% आउटपुट भेटला पाहिजे. व्यवस्थित सगळा अभ्यास झाला पाहिजे. कसा अभ्यास करायचा, तुमचे दिवसाचे तास पहिला ते वेगळे करा. हाऊसवाईफ असतील तर त्यांनी देखील त्यांचा वेळ वेगळा काढावा. जे पूर्ण फुल टाइम स्टडी करतात त्याने देखील त्यांचा वेळ वेगळा करावा. जे जॉब करणारी लोक आहेत त्याने देखील त्यांचा दिवसाचा वेळ वेगळा करावा. आणि प्रत्येकाने आपल्या वेळेचं नियोजन व्यवस्थित करून घ्यावं. आतापासूनच सुरुवात करायची. 15 डिसेंबर राईट नाव जो आता तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की अरे हा मी विचार केला होता का केलाच नव्हता, केला होता का केलाच नव्हता. हा प्रश्न तुम्ही विचारणं स्वतःला खूप गरजेचं आहे. याच्या पाठीमागे बघताय तुम्ही मॅट्रिक्स आहे. हे सगळं आकड्यांचा खेळ आहे. सगळे आकडे, तुमचा रिझल्ट आकडे, तुमच्या म्हणजे परीक्षेचे दिवस आकडे, म्हणजे आपलं आयुष्यच हे आकडे 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 होत गेलेलं आहे. तर आकडे हे खूप महत्वाचे असतात. आलं लक्षात. चला तर आता जाऊया आपण फर्स्ट अटेम्प्ट वाल्यांकडे. त्यांचं नियोजन कसं असलं पाहिजे. आता फर्स्ट अटेम्प्ट वाल्यांसाठी असणार हे नियोजन म्हणजे थोडक्यात फ्रेशर्स जे आता ज्यांचं नजर पडली आहे MPSC कडे, त्यामध्ये पण ग्रुप सी ग्रुप बी च्या परीक्षेकडे. त्यांना वाटतं की पटकन जावं, पटकन अभ्यास करावा आणि पटकन पोस्ट घेऊन गायब होऊन जावं. आलं लक्षात. असं त्यांचा प्लॅन आहे. होऊ शकतं, नाही असं म्हणणार नाही मी. आता बरेच लोकांची हे असते, कुतूहल असतं. काही लोकांना असं वाटतं चला जाऊया, अभ्यास करूया, पास होऊया, निघून जाऊया. शाळा आहे काही, कॉलेजची एक्झाम आहे काही, नाही आहे तिथं 35 मार्क पडले की पास केलं जातं. इथं तसं होतं का, नाही. ते
डोक्यातून बाहेरच काढून ठेवा. इथं मेरिट आहे, कट ऑफ असतात. जसं आपलं कॉलेजचं ॲडमिशन होत असताना आपण कट ऑफवरती कुठल्या तर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलंच असेल, मेरिटवरती ॲडमिशन घेतलंच असेल. अशाच पद्धतीने इथंही काय असतं, तुम्हाला पोस्ट द्यायची की नाही द्यायची हे तुमचे मार्क्स ठरवत असतात. म्हणजे परत काय झाला, आकड्यांचा खेळ आला. आकडे हे सगळीकडे असणारच आहेत. आकडे म्हणले की मटक्याचे आकडे नाही, तिथंही आकडेच आहेत, पण ते आयुष्याचं वाटोळं करणारे आहेत. इथले आकडे हे आयुष्याचं भलं करणारे आहेत, हे लक्षात घ्या. फ्रेशर्स मुलांनी काय करायचं, तर पहिला त्यांचं काम असणार आहे तो म्हणजे आयोगाच्या वेबसाईटवरती जायचं आणि पहिला अभ्यासक्रम डाउनलोड करून घ्यायचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे अभ्यासक्रम असणं खूप गरजेचं आहे. काय आहे या परीक्षेचा अभ्यासक्रम, तो पहिला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एक्झाम किती टप्प्यात होते तेही माहिती असणं गरजेचं आहे. एक असतं पूर्व परीक्षेचा टप्पा आणि दुसरा असतो तो म्हणजे मुख्य परीक्षेचा टप्पा. पूर्व परीक्षेला किती परीक्षा असतात, तर ती एकच असते. मुख्य परीक्षेचा विचार केला तर ते 2 परीक्षा असतात किंवा 2 पेपर असतात. एक पहिला पेपर भाषेचा असतो, दुसरा पेपर हा GSचा असतो. आणि जर PSIचं टार्गेट असेल तर त्यासाठी परत शारीरिक चाचणी असते तुमची, आणि तिथंच एक मुलाखतीचा टप्पा असतो याला जोडलेला. ओके, तर ह्या गोष्टींची आपल्याला तयारी करायची आहे. मग आपण अभ्यासक्रम डाउनलोड केला. अभ्यासक्रम डाउनलोड केल्यानंतर पहिला तो वाचायचा. अभ्यासक्रम वाचून झाल्यानंतर मग काय, मग आपण आयोगाच्याच पहिल्या झालेल्या एक्झामच्या ज्या परीक्षा आहेत ज्याला आपण PYQ म्हणतो, म्हणजे मग त्यामध्ये परत 2 गट आहेत. एक आहे पूर्व परीक्षेचा आणि दुसरा आहे तो म्हणजे मुख्य परीक्षेचा. असे दोन्ही पेपर आपण डाउनलोड करून घ्यायचे. कुठलाही वाटेल तुम्हाला तो एक वेळेस वाचून घ्यायचा, म्हणजे तुमच्या लक्षात येतं की यामध्ये असणार ते प्रत्येक विषयावरती प्रश्न आलेले आहेत का, हे पहिलं तिथं क्लिअर होतं. ओके, आता याचं फाउंडेशन कुठं असतं, तर याचं फाउंडेशन असतं ते म्हणजे आपले पाठ्यपुस्तके, म्हणजे स्टेट बोर्ड ज्याला आपण म्हणतो, ते स्टेट बोर्ड आपण पहिला वाचून घ्यायचे. स्टेट बोर्ड वाचून घ्या. जर वाटत असेल की खूप वेळ जाणार आहे तर मग याच्यासाठी तुम्हाला ऑर मध्ये देतो, ते म्हणजे सारांश काढलेली मार्केटमध्ये पुस्तकं आहेत, ती पुस्तकं देखील तुम्ही इथं वाचू शकता, कारण वेळ आपल्याला वाचवायचा आहे. आणि याच्यासाठी पण स्पेसिफिक तुम्ही एक टार्गेट ठरवून घ्या किती दिवसात हे झालं पाहिजे, कारण त्यानंतर तुम्हाला GS मधला म्हणजेच मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा अशा दोन्हीमध्ये असणारा जो काही GSचा पार्ट आहे, ज्याला आपण जनरल स्टडीज असं म्हणतो, त्या जनरल स्टडीजमध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, त्यानंतर अर्थशास्त्र असेल, या विषयांचं काय करायचं, तुम्हाला तिथं अभ्यास करायचा आहे. ओके, मग हे करत असताना काही विषय ज्यांच्यासोबत आपलं खटकलेलं असतं की ते आपण कॉलेजमध्ये असताना देखील वाचलेले नाहीत आणि नंतरही वाचायचं म्हणलं एक कंटाळा येतो. मग असा जो विषय असेल, असे जे काही विषय असतील त्यामध्ये उदाहरणार्थ म्हणतोय मी, उदाहरणार्थ समजा इतिहास तुम्हाला खूपच रटाळवाना वाटतोय, बरोबर, हा झाला आपला एक विषय. त्यानंतर समजा तुम्हाला अर्थशास्त्र ही रटाळवाना वाटतं, मग अर्थशास्त्र. मग हे 2 विषय तुम्ही या 2 विषयांची वाचायला सुरुवात करायची. मग याच्यामध्ये रेफरन्स बुक कसे ठरवणार, तुम्हाला कोणी एखादा सिनियर गायडन्स करणारा असेल व्यक्ती जो या परीक्षेमध्ये खूप दिवसापासून अभ्यास करतो किंवा या क्षेत्रामध्ये आहे, किंवा कुठल्या अकॅडमीचे सर असतील किंवा कुणीही तुमचा मार्गदर्शक असेल, त्याच्याकडून विचारा त्यांना की इतिहासासाठी दर्जेदार असं संदर्भ साहित्य कोणतं आहे, अर्थशास्त्रासाठी दर्जेदार असं संदर्भ साहित्य कोणतं आहे, कोणती पुस्तकं मी या 2 विषयाच्या अभ्यासासाठी वाचू. हे उदाहरणार्थ आहे. इथं तुमचे विषय वेगळेही असू शकतात, कुणाचं विज्ञान असेल, कुणाचं भूगोल असेल, कुणाचं राज्यघटना असेल, हे वेगवेगळे त्या माणसाप्रमाणे तो विषय हा बदलत जाईल. मग त्याने सुरुवात इथपासून करायची. मग नुसतं पुस्तक घेतलं आणि वाचायला लागला असं करायचं का, तर अजिबात नाही. मग त्यासाठी काय करायचं, इतिहास तुम्ही वाचताय, यामध्ये टॉपिक आहे, त्या टॉपिकचे मार्केटमध्ये तुम्हाला PYQचे विश्लेषण भेटतात, विश्लेषणाची पुस्तकं, त्याच्यामध्ये व्यवस्थित असं त्यांनी विश्लेषण करून दिलेलं आहे, घटकनिहाय, टॉपिकनिहाय. मग ते घेऊन तुम्ही पहिला ते टॉपिक वाचून घेणं, म्हणजे ते PYQ वाचून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये परत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा प्लस म्हणेल मी इथं आता, पूर्व आणि मुख्य परीक्षा अशा दोन्हीही परीक्षांचे तुम्ही काय करायचे, PYQ वाचायचे. कारण आपण जो अभ्यास करणार आहोत या 2 विषयांचा कधीपर्यंतचा,
फेब्रुवारीच्या अगोदर, जाहिरात येण्या अगोदरच्या गोष्टी सांगतोय. जाहिरात येण्या अगोदरच्या गोष्टी. जाहिरात आल्यानंतर तर आपल्याला पूर्वपरीक्षेकडे जायचंच आहे, पण त्याच्या अगोदर जो काही आपण जीएसचा अभ्यास करणार आहोत, फर्स्ट अटेम्प्ट वाले, फ्रेशर वाले, परत एकदा रिमाइंड करून देतोय, टिन घंटी वाजवतोय, लक्षात घ्या, जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी. त्यांनी काय करायचं, मग 2 विषय घ्यायचे, दिवसाचं नियोजन. एक विषय घेऊनच फक्त दिवसभर अभ्यास करायचा नाही, हे पण लक्षात ठेवा. दिवसाचे 2 विषय, 2 भागामध्ये दिवसाचं डिवायडेशन करायचं. ओके. त्याच्यामध्ये परत पीवायक्यू विश्लेषण वाचून घेणं गरजेचं आहे. फक्त प्रश्न वाचून घ्या, विश्लेषण वाचत बसू नका. प्रश्न कसे येतात हे पहिला कळणं गरजेचं आहे, त्यासाठी सांगतोय. आणि ते पण कसं, पूर्व आणि मुख्य परीक्षेचा देखील आत्ताच अभ्यास होणं गरजेचं असतं. तुम्हाला बरीच लोक असे सांगतील की नाही, मुख्य परीक्षेचा आताच का अभ्यास करतोय, वेट लागलं का तुला, तू पहिला पूर्व तरी पास हो, त्यानंतर बघूया मुख्य परीक्षेचं. नाही, अप्रोच डेव्हलप होणं गरजेचं असतं. अप्रोच तुमचा डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. ओके. म्हणून अप्रोच डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला कोण मदत करतं, तर पूर्व आणि मुख्य परीक्षेचे जे काही पीवायक्यू असतील ते मदत करतात. तुम्ही केलेला अभ्यास तुमचा व्यवस्थित झालेला आहे का, तो घटक तुम्हाला समजलेला आहे का, हे टेस्ट करण्यासाठी देखील पीवायक्यू मदत करतात. प्लस यालाच आणखीन एक जोड द्यायची, ती म्हणजे एमसीक्यूची. एमसीक्यू म्हणजे तुमच्या टॉपिक वरती, त्याच टॉपिक वरती असणारे सराव प्रश्न असतात, जे की पीवायक्यू मध्ये नसतात. मग इथं काय करायचं, तुम्ही हे प्रश्न सोडवायचे. या प्रश्न सोडवण्यामुळे काय होतं, तुम्ही त्या परीक्षा पद्धतीला अडॅप्ट करायला लागता, तुमचा अप्रोच तिथं डेव्हलप व्हायला लागतो, आणि तुम्ही ती परीक्षा पद्धती आपलीशी करायला लागता. आलं लक्षात? 4 ऑप्शन असतात, हे ते आता हे माहितीच असेल तुम्हाला. तुम्ही म्हणाल काय वेगळं सांगताय, 4 ऑप्शन असतात, कळेल आता पुढे पुढे काय होतं ते. पण एमसीक्यू पण सोडवणं तेवढंच गरजेचं आहे. दिवसभराचं नियोजन सांगतोय. दिवसा 2 विषय घ्यायचे, एक त्यापर्यंत त्याचे दिवसाचं 2 भागामध्ये डिवायडेशन करायचं. कुठले विषय कधी घ्यायचा हे तुमच्यावरती डिपेंड आहे. सकाळी उठल्यानंतर कुठला घेणार, संध्याकाळी झोपायच्या वेळी कुठला घेणार, एमसीक्यू कधी सोडवायचे, पीवायक्यू कधी सोडवायचे. ओके, हे सर्व तिथं करायचंच आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा, कळीचा मुद्दा आहे, जो की बरेच मुलं आर्ट्स बॅकग्राऊंडवाले असतील किंवा इतर कुठल्या बॅकग्राऊंडवाले असतील, गणित म्हणलं की अंगावरती काटा येतो. म्हणून सांगतोय, डेली काय करायचं, 1 तास ते 1.5 तास, 1 तास ते 1.5 तास गणिताची प्रॅक्टिस करायची. कारण गणित खूप महत्वाचं आहे. तुम्हाला गणित जमतं हे मला माहिती आहे, मी म्हणणार नाही की नाही जमत. ज्याला खरंच जमत नसेल त्यांनी शिकून घ्यावं, कारण गणिताशिवाय पूर्व परीक्षाही पास होता येत नाही आणि मुख्य परीक्षाही पास होत नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही येडे सर, आम्ही गणित न सोडवता देखील पूर्व परीक्षा पास होऊ शकतो. मग तुमचा आपण पुण्यामध्ये शनिवार वाड्यावरती सत्कार करूया आपण, असं जर तुम्हाला वाटत असेल तर. ओके, पुढे आपल्याला गणित सोडवायला जमतं असं गणित धरून मी पुढे जातोय. पण होतं काय, आपल्याला गणित सोडवायला लागणारा वेळ हा खूप मॅटर करतो. तुम्ही जर एक गणित सोडवण्यासाठी 3-4 मिनिटं घालवत असाल, कमीच सांगतो मी, 3-4 मिनिटं घालवत असाल, तर मग तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा नाही. तुम्हाला कमीत कमी म्हणजे तसं नियोजन पाहिलं तर पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो, 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात. आणि त्या दृष्टिकोनातून जर कॅल्क्युलेशन केलं तर एका प्रश्नाला तुम्हाला 36 सेकंद एवढा वेळ मिळतो. एक प्रश्न बरोबर 36 सेकंद एवढा तुमच्याकडे असणारा वेळ आहे, बरोबर. मग एवढ्या वेळामध्ये तुम्हाला गणिताचा एक प्रश्न सोडवायचा असतो, तसे तुम्हाला तिथं 15 प्रश्न असतात, त्यामध्ये बुद्धिमत्ता देखील ऍड करायचं असतं. मग ती लेवल गाठण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची. आणि मॅथ्स हा असा टॉपिक आहे, असा सब्जेक्ट आहे की त्याच्यावरती जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढी तुमची कमांड असेल, तेवढं ते चांगलंच आहे. कारण कमी वेळामध्ये तुम्हाला इथं मार्क्स मिळतात. आणि हा गणित हा असा विषय की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देण्याची कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे. कारण फक्त मांडणी करायचे, उत्तर काढायचंय, एवढंच करायचं. इतरांच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळं होऊ शकतं, पण इथं तिथंच प्रश्न आहे आणि त्याचंच कॅल्क्युलेशन करायचं आणि उत्तर काढायचंय. म्हणून म्हणतोय हा महत्वाचा आहे. डेलीच्या तुमच्या शेड्यूलमध्ये 1 तास याला द्यायचा आहे, बाकीचा वेळ एमसीक्यू, पीवायक्यू, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेचे दोन्ही पीवायक्यू करायचे, तेही लक्षात घ्या. आणि परत आणखीन एक गोष्ट करायची, ते म्हणजे दैनिक चालू घडामोडी.
दैनिक चालू घडामोडी कशामधून करायच्या? मंथली मॅगझिन घेऊ शकता, नसेल डेलीचा न्यूजपेपर वाचला तरी चालेल. फक्त डेलीच्या न्यूजपेपरमध्ये कुठल्या पिक्चरने किती बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं किंवा कुठल्या पिक्चरची कशी स्टोरी होती किंवा कुठला हिरो कुठल्या हिरोईन सोबत लग्न करून पळून गेला किंवा कुठल्या हिरोने कुठल्या हिरोईनला सोडून दिलं, ह्या अशा बातम्या वाचायच्या नसतात. शासनाच्या नवीन योजना काय आलेल्या आहेत, शासनाने नवीन काही घोषणा केलेल्या आहेत, शासनाचं नवीन काही प्लॅन आहे, काय अंमलबजावणी होते, काय होतं, क्रीडा क्षेत्रामध्ये काय घटना घडत आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते कुठला पुरस्कार शासनाने कुणाला दिला, कुठला काही महाराष्ट्र शासनाने पुरस्कार, केंद्र शासनाचे पुरस्कार, नोबेल प्राइज असतील, अशा सर्व पुरस्कारांचा वगैरे आपल्याला इथं विचार करायचा आहे. त्याला म्हणतात आपल्या भाषेमध्ये दैनिक चालू घडामोडी. ओके. नाहीतर रणबीर कुणासोबत गेला, आलिया कुणासोबत आली, हे आपल्याला पाहायचं नाही. हे झालं फ्रेशर्स लोकांसाठी. पण कुठपर्यंत? तर फेब्रुवारीपर्यंत. फेब्रुवारी नंतर मग काय करायचं? मग तुम्ही घेर तुमचा शिफ्ट करायचा, तो म्हणजे टॉप वरती घेऊन जायचा. फेब्रुवारीमध्ये ॲड येईल. फेब्रुवारी आली की काय झालं? ॲड आली. ॲड आल्यानंतर मार्च उगवतो. मार्च आला की आपल्याला काय करायचं? किंवा फेब्रुवारीची ॲड आली की त्यानंतर लगेच आपण शिफ्ट व्हायचं. तो म्हणजे आपला अप्रोच पूर्णपणे काय असेल, मुख्यला आपण थोडं बाजूला ठेवायचं आणि पूर्ववत काय करायचं? टार्गेट करायचं. आणि दैनिक चालू घडामोडी असेल याचा वेळ वाढवायचा, गणिताचा वेळ देखील वाढवायचा. हे तर आपल्याला करायचं कधीपासून? जाहिरात आल्यानंतर किंवा फेब्रुवारीच्या नंतर. मग आपलं पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनाने आपला अप्रोच असणार आहे. परत आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, 2 महिन्यामध्ये 2 विषय फक्त एवढंच करायचं का? नाही. आपल्या अभ्यासाची गती, जर काही विषय आपण लवकर संपवू शकत असेल तर लवकर संपवून घ्या. कारण जेवढ्या वेळेस ते आपल्या नजरेखालून जाईल, जेवढी आपली त्याची रिव्हिजन होईल तेवढं बेस्ट आहे. कारण जेवढं आपण म्हणजे वारंवार त्याच गोष्टी करत राहिलो की ते परफेक्ट आपल्या लक्षात राहतं. त्यामुळे इथं तुम्ही 2 विषय, 3 विषय, 4 विषयही करू शकता. पण ते परफेक्ट करायचे लिमिटेड सोर्समधूनच करायचे, लिमिटेड संदर्भ साहित्य वापरायचं. नाही तर एका विषयासाठी मार्केटमध्ये गेला पुस्तकं घ्यायला 5-5, 10-10 पुस्तकं भेटतात, तेवढे घेतले आणि आला. म्हणून काय सांगितलं, जो तुमचा कोणी मार्गदर्शक असेल त्या मार्गदर्शकाला विचारा कुठलं विषयासाठी कुठलं पुस्तक घेऊ, त्यानंतरच मग अभ्यासाला सुरुवात करा. स्टँडर्ड पुस्तक असलं पाहिजे. विनाकारण कुठलंही पुस्तक घेऊन येऊन अभ्यास करू नका. अभ्यास करून नेहमी सोबत ठेवायचा. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे नकाशा वाचन, ज्याला आपण ॲटलास असं म्हणतो. ॲटलास नेहमी बघत राहायचा. दिवसाचा कमीत कमी 10 ते 15 मिनिटं वेळ मिनिमम सांगतोय. मॅक्स टू मॅक्स तुम्ही ते 30 मिनिटंही करू शकता. महाराष्ट्राचा नकाशा असेल, भारताचा नकाशा असेल, जगाचा नकाशा असेल. जगाचा नकाशा का? तर पूर्व परीक्षेला आपल्याला जगाचा भूगोल आहेच. त्यामुळं जेवढं नकाशा वाचन अधिक कराल तेवढं भूगोल विषयाचा टेन्शन आपलं कमी कमी होत जाईल. कारण नकाशा एकदा समजला की भूगोल तुम्हाला ऑटोमॅटिक समजलेला असतो. पण डेलीमध्ये काय करायचंय? ॲटलास करायचंय. डेलीमध्ये चालू घडामोडी करायचे, डेलीमध्ये गणित करायचे, डेलीमध्ये MCQ सॉल्व्ह करायचे, डेलीमध्ये PYQ करायचे. ओके. PYQ फेब्रुवारीपर्यंत पूर्व आणि मुख्य करायचे आणि फेब्रुवारी नंतर ज्यावेळी आपला घेर शिफ्ट होतो तो म्हणजे कुठं? पूर्व परीक्षेकडे. तर त्यावेळी आपल्याला काय करायचं? पूर्व परीक्षेचं फक्त डोळ्यासमोर ठेवायचं आहे. हे झालं फ्रेशर्स लोकांसाठी. आता जाऊया ज्यांचे 2+ अटेम्प्ट झालेले आहेत किंवा 1+ अटेम्प्ट झालेला आहे. त्यांना आता विषयाची ओळख चांगली झालेली असते. मग त्यांनी आता काय करणं गरजेचं आहे? आजची तारीख 15 डिसेंबर 2023. येणाऱ्या फेब्रुवारी 2024 पर्यंत म्हणजे जाहिरात येईपर्यंत त्यांनी काय करायचं? तर पहिला पेपर जो आहे आपला आणि दुसरा पेपर. पहिल्या पेपरला इथं असणार आहे तो म्हणजे इंग्रजी आणि मराठी. मराठी आपल्याला बऱ्यापैकी चांगला जमतो आत्ताच. आणखीन अभ्यास केल्यानंतर तो चांगलाच जमतो. ओके. आपल्याला खरी अडचण येते म्हणजे मी जेवढी काही मुलं पाहिली, जी मुलं खरंच बाकीच्या विषयामध्ये खूप हुशार आहेत, फक्त त्यांना रिझल्ट काय येत नाहीये तर फक्त ह्या एका इंग्रजीमुळे. कारण पहिला पेपर ना हा पूर्णपणे याच्यावरती आणि पहिल्या पेपरवरतीच तुमचा फायनल कट ऑफ हा डिपेंड असतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं? दिवसाच्या नियोजनामध्ये तुम्ही इंग्लिशला पहिला स्थान द्यायचं. इंग्लिश हा तुमचा इथं असलाच पाहिजे. इंग्लिशला 2 तास म्हणा,
2 hours म्हणा किंवा आणखीन किती वेळ देता येतो तुमच्या दिवसाच्या नियोजनाप्रमाणे ते ठरवून घ्या. त्यानंतर दुसऱ्या पेपरमध्ये असणारा तुमचा कुठलाही विषय असतो, समजा तुम्हाला वाटलं की अरे अर्थशास्त्राला इथं खूप महत्व आहे आणि तो मला अवघड जातोय, तर अर्थशास्त्र घेऊ शकता. भूगोल वाटतोय, भूगोल घेऊ शकता, बरोबर, किंवा आणखीन कुठला वाटतोय. आणि हा विषय असा घ्यायचा की जो जीएस मध्ये आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये आहे असा विषय घ्यायचा. ओके, आणि तो करत असताना त्याचा मुख्यचा देखील भाग आपण कव्हर करायचा. म्हणजे काय, एका दगडात दोन पक्षी. पूर्व परीक्षेचा पण एका विषयाचं ओझं हलकं होतं, प्लस मुख्य परीक्षेचा देखील आपला अभ्यास होत राहतो. आलं लक्षात. आणि परत इथं देखील तुम्ही काय करायचं तर PYQ घ्यायचे, ते परत पूर्वचे असतील प्लस मुख्यचे देखील असतील. कुठलाही विषय असेल त्या, म्हणजे अर्थशास्त्र भूगोल असंच मी म्हणत नाही, कारण प्रत्येकाला अवघड जाणारा विषय हा वेगळा असतो. कुणाला अर्थशास्त्र खूपच आवडतं, कुणाला भूगोल खूपच आवडतो, कुणाला विज्ञान खूप आवडतं. ओके, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. स्वतःला तर विचारा प्रश्न की मला कुठला विषय आवड जातोय आणि ज्याचा मला 2-3 वेळेस अभ्यास करणं गरजेचं आहे, असाच विषय तुम्ही इथं आत्ताच्या स्टार्टमध्ये निवडणं गरजेचं आहे. ओके, परत डेलीच्या शेड्यूलमध्ये इंग्लिश आलेला आहे तुमचा ऑलरेडी. इंग्लिशचा डेली जो काही ग्रामरचा अभ्यास आहे तो देखील करायचा, प्लस इंग्लिशचे तुम्ही काय करायचे PYQ देखील सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही काय करायचे PYQ देखील इथं सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, PYQ याला पूर्वचा काही संबंध नाही आहे, मुख्यचा पार्ट आहे, त्यामुळे फक्त मेन्सचे असतील इथं. प्लस MCQ देखील इथं सॉल्व्ह करायचे आहे. MCQ मस्ट आहेत, महत्वाचे आहेत MCQ. जेवढे अधिक MCQ सॉल्व्ह कराल, जेवढे अधिक प्रॅक्टिस कराल, तेवढे त्या विषयातलं परफेक्शनेस तुमचं वाढत जातं, तेवढेच तुम्ही त्या विषयामध्ये परफेक्ट होता. आलं लक्षात. आता हे असं का सांगतोय, मराठी का घेत नाहीये? मराठी तुम्ही आरामात करू शकता, मराठीमध्ये काही अडचण नाही. मराठीमध्ये 40-50 म्हणजे 40-45 प्लस तुम्ही आरामात राहू शकता. बीट्स सांगतोय, मार्क्स नाही, म्हणजे 90-95 प्लस तुम्ही आरामात राहू शकता. ओके, फक्त आपल्याला काय करायचं, आपला ड्रॉबॅक कुठं आहे, कुठं आपल्याला मार्क्स कमी मिळतात, तर तो म्हणजे आपला इंग्लिश आहे. इंग्लिशमध्ये पण तुम्ही 30-35-40 याच्या पुढे गेलात तर तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस, शक्यता ही खूप अधिक वाढते. त्यामुळे इंग्लिश हा आता आपल्याला करत राहायचं. ओके, त्यानंतर पुढे आपण याच्यामधला एक विषय घेणार आहोत GS मधला. आलं लक्षात. परत तोच फॅक्टर आहे, इथंही तुम्हाला मॅथ्सची जोड द्यायची आहे. मॅथ्स मेंटेब असेल तो घ्यायचा आहे. परत इथं काय करायचं, तुम्हाला करंट अफेअर देखील इथं ऍड करायचं आहे. करंट अफेअर देखील तुम्ही इथं ऍड केलेलं आहे, हे डेलीच्या प्रॅक्टिस मध्ये आहे. याचे MCQ आहेत, PYQ आहेत, याचे पण MCQ आहेत, PYQ आहेत. कुठले? GS चे देखील आपल्याकडे काय आहेत, PYQ आहेत, MCQ आहेत. हे देखील करायचं. याच्यामध्ये जर समजा इंग्लिश तुमचा आता 15 डिसेंबर आहे, 15 जानेवारी 1 महिना नाही होणार, वेळ लागेल. जानेवारी एंड पर्यंत झाला तर जानेवारी एंडला इंग्लिशला थोडंसं वेगळं ठेवायचं. ओके, कारण तो कम्प्लीट झालेला आहे. मग इथं थोडासा आणखी इंग्लिशचाच पार्ट एक ऍड करायचा, पण वेळ कमी करायची. तो म्हणजे कुठला पार्ट ऍड करणार आहे तुम्ही, तर तो असेल व्होकॅब्युलरीचा. व्होकॅब्युलरीचा तुम्ही काय करायचं आहे, पार्ट इथं ऍड करून घ्यायचा. आलं लक्षात. व्होकॅब्युलरीला अर्धा तास द्या दिवसाचा. काय करा, एखाद्या चिठ्ठीवरती वाचून घ्या. आणि मोस्टली इथं व्होकॅब्युलरी कुठून करायची, तर ती म्हणजे PYQ मधूनच करायची आहे, कारण आयोग वारंवार तेच प्रश्न रिपीट करत असतो. ओके, जानेवारी एंडला आपला समजला, आपण समजूया की आपला इंग्लिश कंप्लीट झालेला आहे. मग इथं परत एक GSचा विषय ऍड करायचा, जो की आपला एक इंग्लिश होता आणि एक दुसरा GSचा विषय होता. जानेवारी एंडला आपला काय झालेला आहे, तर इंग्लिश कंप्लीट झाला. मग आपण काय करायचं, परत GSचा एक विषय ऍड करायचा. मराठी घ्यायचा नाही, नाहीतर असं विचार कराल की मराठी घेऊ का, घेतलं तरी चालेल, नाही असं नाहीये. पण मी म्हणेल की पूर्वच्याही दृष्टिकोनातून, आलं लक्षात, पूर्वच्याही दृष्टिकोनातून आणि मुख्यच्याही दृष्टिकोनातून जो काही फेब्रुवारीचा महिना आहे त्या महिन्यामध्ये काय करायचं, आणखीन एक GSचा विषय ऍड करायचा. हा जरी संपत आला असला हा विषय एक कुठलाही GSचा, तर तोही मग तिथं क्लोज करून ठेवा आणि नव्याने 2 विषय घ्या. आणि जशा पद्धतीने सांगितलं तसंच ते करायचं आहे तुम्हाला. ओके, याच्यामध्ये परत इथंही तुम्हाला ॲटलास घ्यायचा आहे. ॲटलासला विसरू नका.
तुम्ही म्हणाला ॲटलास काय एवढं महत्त्व आहे ॲटलासला. ॲटलास तुमचं एक विषयाचं ओझं पूर्णपणे कमी करतो, म्हणून सांगतोय ॲटलास घेत जा. ॲटलास तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मदत करतो. आलं लक्षात. हे झालं फेब्रुवारी एंड म्हणजे जाहिरात आली तोपर्यंतचं नियोजन आहे. त्यानंतर आपण काय करायचं, जाहिरात आली गिअर शिफ्ट करायचा. गिअर शिफ्ट केला परत पूर्वपरीक्षा आपल्या फक्त नजरेसमोर असेल. मग यामध्ये आपल्याला काय करायचं, त्यावेळी जो काही आपला विषय सुरू असेल त्या विषयामध्ये फक्त मुख्य परीक्षेचे PYQ आपल्याला काय करायचे आहेत, तिथूनही कट करायचे आहेत. तिथूनही त्यांना कट करायचं आणि फक्त पूर्वपरीक्षा याच्यावरतीच फक्त फोकस करायचं. त्याच्यामध्ये बाकी सगळं आहे तेच फक्त ठेवायचं. फक्त थोडासा अप्रोच चेंज करायचा. जो मुख्य परीक्षेचा आपण अगोदर अभ्यास करत होतो तो आता थोडासा मुख्य परीक्षेचे टॉपिक वेगळे करून ठेवायचे आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच फक्त आता आपला अभ्यास असला पाहिजे. याच्यामध्ये परत मी तुम्हाला आणखीन एक सांगेन, इथं कळीचे ठरणारे मुद्दे काय आहेत, तर तो आहे गणित बुद्धिमत्ता करंट, ज्याला चालू घडामोडी असं आपण म्हणतो. हे खूप कळीचे मुद्दे आहेत आणि याला जोड दिली जाते ती म्हणजे विज्ञानाची. ह्या 3 विषयामध्ये परफेक्ट व्हा, रिझल्ट तुमचाच आहे. ओके. हे असं जर नियोजन केलं तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कुणीच अडवू शकत नाही. आणि दिवसाचा जो काही तुमचा वेळ आहे, कुणी 10 तास काढू शकत असेल, 10 तास अभ्यास करा, 12 तास होत असेल चांगलीच गोष्ट आहे, नाही असं म्हणणार नाही. कुणाला 8 तास वेळ भेटतोय त्याने 8 तासाचं नियोजन करा. कुणाला 6 तास मिळतोय त्याने 6 तासाचं नियोजन करा. कुणाला कामं असतात, जॉब असतो, ह्या गोष्टी असतात, 4 तासाचं देखील नियोजन करा. आता एवढं मायक्रो लेवलला जाऊन नियोजन करायचं आणि एवढ्या कमी वेळेमध्ये ते शक्य नाही. जर वाटत असेल की आम्हाला ह्या लेवलपर्यंत नियोजन करायचं आहे, कधीही आपल्या ऑफिसच्या नंबरवरती पर्सनली फोन करा. मी स्वतः तुम्हाला गाईड करेन. तुमचा फक्त मला वेळ द्या. कुठलं म्हणजे वेळ द्या म्हणजे दिवसाचा किती वेळ तुम्ही अभ्यास करू शकता हे पहिलं ठरवून घ्या आणि मगच कॉल करा. मी तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन अगदी व्यवस्थित तंतोतंत करून देतो आणि ते काटेकोरपणे फॉलो करा. ओके. कसं वाटलं नियोजन हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर काही सजेशन असेल ते देखील तुम्ही देऊ शकता. भेटूया मग परत अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.